30 वर्षाच्या काळात जे आपण काम केलं ते या महाराष्ट्राने पाहिलंय आणि म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा, आणि मला त्याचा अभिमान आहे की त्याची पोचपावती आम्ही एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प केले. मला आठवत आहे की आता जो पूल होतोय तो मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्याला सुरुवात केली होती, परंतु झाला नव्हता. आपण तो केला आणि असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आपण केले आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण केल्या. आज लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, आपल्या युवकांसाठी योजना असेल, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी आपण योजना केल्या. आणि मी माझ्या लाडक्या बहिणीने सांगू इच्छितो की कुणी किती काही विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना बघा 5 वर्षाचा आपला वचननामा असतो आणि यामध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्या ज्या काही योजना आणि घोषणा ज्या आहेत या पूर्ण करणारं आपलं महायुती सरकार आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही. यापूर्वी काही सरकार होती त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली वीज बिल माफ करतो म्हणून, पण निवडून आल्यानंतर विजेची बिलं देखील पाठवली. याचा देखील इतिहास आहे. पण महायुती सरकार जे बोलते ते करून दाखवते. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, जे आम्ही बोललेलो आहोत ते आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे विरोधकांनी देखील त्यावेळेस निवडणुकीत खूप या लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घातला, परंतु मी त्यावेळेस म्हणालो होतो निवडणूक काळामध्ये की ज्यांनी खोडा घातलाय, जे कोर्टात गेलेत, त्यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस हे सावत्र भावांना लक्षात ठेवा. तुम्ही एवढा लक्षात ठेवलं की त्यांचा साफसुपडाच झाला आणि महायुतीला लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आणि म्हणून आज मी बाकी जास्त काही राजकारणात जात नाही. पण आता इकडं पुस्तकाचं गाव आहे, मधाचं गाव आहे, त्या ठिकाणी काय काय नवीन नवीन केलंय. शंभूराज, तुमच्या खऱ्या अर्थाने इथं इतिहास आहे आणि प्रतापगड इथे आहे आणि तो देखील ऐतिहासिक आहे. तिथं अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या राहुटीचे सोन्याचे कळस आपल्या कापून आणलेले श्री महाबळेश्वराच्या चरणी अर्पण केले असा इतिहास म्हणतो. आणि असा सगळा परिसर आहे, ऐतिहासिक परिसर आहे. या भूमीत छत्रपतींच्या घोड्याच्या